गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपुरातील एका नाल्याजवळ एमडी विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। तर कारवाई दरम्यान सुमारे 70 ग्रॅम एमडी पावडर, एक दुचाकी आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहे। गुप्त माहितीच्या आधारे जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 8 लाख रुपये असल्याची पोलिसांनी सांगितली। तर या प्रकरणात लकी मनपिया याला अटक करण्यात आली असून एका संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे। आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू केला जात आहे। तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। बरोबर आहे। गोपनीय माहिती मिळाली की या ठिकाणी नाल्याजवळ एमडी विकत आहे अशा खात्रीशीर खबरीवरून शहानिशाकरिता आम्ही सर्व पेट्रोलिंग रवाना झालो। सोबत एबीआय बारंगी आणि अजय यादव यांची टीम त्या ठिकाणी संशयितरित्या एका ॲक्टिव्हावर बसलेले जे डाऊट आलं त्याला ताब्यात घेतलेले। टोटल जवळपास 70 ग्रॅम एमडी आणि एक दुचाकी मोबाईल, एक अँड्रॉइड आयफोन आणि दुसरे 2 अँड्रॉइड, असे 3 अँड्रॉइड मोबाईल आणि एक दुचाकी आणि 70 ग्रॅम एमडी पावडर, असं टोटल अंदाजे 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यात आरोपी हा मनपिया म्हणून आहे, लकी मनपिया, सिरसपेठचा राहणार आहे आणि सोबत एक विधी संघर्षित बालक आणि एक पाहिजे आरोपी आहे। बरोबर आहे, ते खाण्याची सवय पडलेली आहे। त्याच्यानंतर खाण्याचा शौक भागवणे, नंतर विक्री करून कमाई करणे, म्हणजे कमी वेळात झटपट कमाई कसं करायचं आहे या पद्धतीने यांचा व्यवसाय सुरू झाला होता। त्याच्यामुळे यांना बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। याच्यात माननीय पोलीस आयुक्त श्री नांगरे पाटील सर आणि जॉईंट CP रेड्डी सर, आमचे क्राईमचे गाबाळे सर आणि साऊ मॅडम, तसेच आमचे पोलीस उपायुक्त डिटेक्शन अग्रवाल साहेब, ACP आमचे जाधव साहेब, या टीमच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली। नाही, या अगोदर नाही, जो पाहिजे आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे आहेत। हे जस्ट सुरू केलेले होते याचा व्यवसाय, त्याच्यात पकडले गेले। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।